आपण ही निवडणूक लढवत आहात, जनतेला का तुमचे आव्हान असणार आहे? मी जनतेला असं आवाहन करणार आहे की या जिल्हा परिषद गट मध्ये विकास झालेला नाही. विकास करायचा असेल, विकास म्हणजे नेमकं काय? फक्त फंड आणणे ते खर्चणे नव्हे. या विभागातील जिल्हा परिषद शाळा ओस पडलेल्या आहेत, जिथे की गोरगरिबाची लेकरं शिकतील, बहुजनाची लेकरं शिकतील आणि मोठी होतील. ही जी व्यवस्था होती शिक्षणाची, ही मोडीत काढण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलं आहे. तर हे परत एकदा आम्ही याला ऊर्जित अवस्था देऊन दर्जेदार शिक्षण देण्याचं काम करणार आहोत. तसेच आरोग्याची व्यवस्था तर एकदम खिळखिळ झालेली आहे. फक्त तुळजापूर तालुका किंवा सांगली जिल्ह्यावर जावं लागते आरोग्याची सेवा घेण्यासाठी. तर ती आरोग्याची सेवा सुद्धा आम्ही इथं दर्जेदारपणे देणार आहोत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. तसेच शेतकऱ्यांना बी बियाणे, जसं अकोला जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे आणि अकोला जिल्हा परिषदमध्ये आम्ही दरवर्षी शेतकऱ्यांना मोफत बियाणे आणि खताचं वाटप करत आहोत. तर याही जिल्हा परिषदमध्ये जर आम्हाला मतदारांनी संधी दिली तर निश्चितच ती योजना आम्ही राबवण्यात. या गटातील प्रमुख समस्या काय आहे? पाहिलं आता मी फिरत आहे या गटामध्ये, तर दळणवळण व्यवस्था म्हणजे रस्त्याची व्यवस्था बऱ्यापैकी नाही. म्हणजे रस्ते फक्त प्रमुख ठिकाणी झालेले आहेत. जसं आता शेतकऱ्याला एकदा माल पिकला आहे, त्याला तालुक्याच्या ठिकाणी विकण्यासाठी घेऊन जायचं आहे, तर ते माल नेण्यासाठी सुद्धा रस्ते नाहीत. म्हणजे आणखीनही शेतकऱ्यांना रस्ते नसल्यामुळं त्या प्रश्नाला समोर जावं जात आहे. पण पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे गंभीर. जसं आता आम्ही काल किलजला गेलो होतो, किलजला आताच पिण्याचं भीषण परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याची. तर ती पिण्याच्या पाण्यावर सुद्धा आम्ही आवाज उठणार आहोत सभागृहामध्ये. तसेच या जिल्हा परिषदमध्ये प्रस्थापितांनी फक्त त्यांचे हातचे बाहुले उभा केलेले आहेत. जरी ते शिकलेले असले, म्हणजे उच्च शिक्षित जरी असले, तरी त्यांचा आम्हाला कोणीतरी आहे. ते फक्त राखीव पडलेत. हे काकरांबा गट हे राखीव पडलाय म्हणून इथं मतदारापुढे मतदान मागत आहे. त्यांना फक्त सदस्य व्हायचं आहे. समाजसेवा किंवा राजकारण किंवा या गावचा विकास नाही करायचा. त्यांना फक्त स्वतःचा विकास करायचा आहे. त्यांना जर स्वतः खरंच विकास करायचा असतं तर राखीव पडले म्हणून आलं नसते. आता माझा टच या मतदारसंघाची प्रत्येक मतदाराशी आहे. म्हणजे निवडणूक लागली किंवा आरक्षित जागा झाली पण मी तर नाही, तर कायमस्वरूपी या मतदारसंघाशी माझं नातं जुळलेलं आहे. मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यावं? कारण मी ज्या चळवळीत काम करतो त्या चळवळीच्या माध्यमातूनच मत मागत आहे. मला बाबासाहेबांमुळं मान सन्मान मिळालेला आहे. तर मी बाबासाहेबांचं नाव सांगूनच जनतेसमोर गेलेलो आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे सर्वांगीण विकास करायचा, तो विकास करायचा आहे मला, म्हणून मतदारांनी मला निवडून द्या.